नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सर आपण या चॅप्टर मध्ये पाहत आहोत टॉपिक नंबर 3 नोन ॲज कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सर आपण या टॉपिक मध्ये पाहत आहोत केमिकल प्रॉपर्टीज मीन्स केमिकल रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर आजच्या लेक्चर मध्ये सर जे काय पाहायचं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पाहायचं आहे. म्हणजे काय करायचं आपलं केमिकल रिएक्शन करायचं सर कोणाची कार्बोक्सिलिक ऍसिडची कोणासोबत. आणि सर काय प्रिपेअर करायचं एक सम केमिकल प्रिपेअर करायचं आहे. इज रिएक्शन नोन ॲज काय सर जी केमिकल रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर ह्या सर देवाचं नाव पांडुरंग. तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपलं काय पाहायचंय डिहायड्रेशन पाहिजे. डिहायड्रेशन, हायड्रोलायसिस अँड डिकार्बोक्सिलेशन. तर 3 रिएक्शन मिक्सचर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट काय सर डिकार्बोक्सिलेशन, सेकंड आहे फर्स्ट नोन ॲज डिहायड्रेशन, नंतर डिकार्बोक्सिलेशन, नंतर सर आपलं हायड्रोलायसिस और हायड्रेशन रिएक्शन. कळलं का सर जी फर्स्ट रिएक्शन नोन ॲज कोणती रिएक्शन सर जी आपली डिहायड्रेशन रिएक्शन मीन्स एलिमिनेशन रिएक्शन ऑफ वॉटर रिएक्शन नोन ॲज डिहायड्रेशन रिएक्शन. म्हणजे सर काय करायचं वॉटर काढून टाकायचं रिएक्शन नोन ॲज डिहायड्रेशन रिएक्शन. बचिवाजी बोलो हाँ या ना. हा सर मीन्स मायनस ऑफ वॉटर मीन्स एलिमिनेशन रिएक्शन ऑफ वॉटर. ओके ओके सर जी ओके. सेकंड नंबर decarboxylation reaction means elimination reaction of carbon dioxide reaction known as a decarboxylation reaction. अरे सर काय करायचं कार्बन डायऑक्साइड काढून टाकायचं. ओके रिएक्शन नोन ॲज डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. अँड लास्ट हायड्रोलायसिस रिएक्शन और हायड्रेशन रिएक्शन मीन्स ऍडिशन रिएक्शन ऑफ वॉटर. अरे भाई साहब बोलो हाँ या ना. सर सर काय करायचं पाणी टाकायचं. ओके कशामध्ये सर जी कशात टाकायचं रे पाणीच का आपला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. ओके मी सांगू शकत नाही. बोल भाई साहब हा या ना. हा सर हायड्रेशन मीन्स ऍडिशन रिएक्शन ऑफ वॉटर. ओके अरे भाई साहब बोलो हा या ना. हा सर लिहायचं बघा सर काय ट्राय हायड्रिक अल्कोहोल. आलं सर अल्कोहोल. ओके कोणतं आलं ट्रायहाइड्रिक अल्कोहोल means 3 hydroxylic group attached to alcohol known as a trihydric alcohol. Example glycerine or glycerol. अरे भाई साहब पीछे वाले ग्लिसरीन. ओके काय होतं सर लावले माणूस गोर होतो. ओके बोलो भाई साहब हा या ना. हा सर ओ माय गॉड काय होतं सर गोर होतं ग्लिसरीन और ग्लिसरॉल. बोलो भाई साहब पीछे वाले हाँ या ना. हा सर ट्राहाइड्रिक अल्कोहोल एक या प्रकारचं काय सर ते अल्कोहोल आहे. कोणसा वाला ट्राहाइड्रिक अल्कोहोल 3 हायड्रोक्सिलिक ग्रुप इज अटॅच. बोलो भाई साहब हाँ या ना. हा सर सर ते असतं कोठे आपल्या साबणामध्ये असतं. ओके अरे भाई साहब हो बोलो हाँ या ना. हा सर जी हा कोठे असतं साबणामध्ये असतं. ओके जास्त सुद्धा मुली सर वापर करतात. ओके म्हणून सर भाई साहब बोलो हाँ या ना पीछे वाले. ओके सर जी ओके. तर काय लिहायचं सर जी ट्राहाइड्रिक अल्कोहोल एक्झाम्पल ग्लिसरॉल और ग्लिसरीन. ट्राहाइड्रिक अल्कोहोल यूज ऑफ सोप अँड आर्टिफिशियल क्राईंग म्हणजे काय सर कृत्रिम रडवणे. जर कडे आपण ते आपल्या डोळ्याला तर माणसाला डोळ्याच्या माणसाला पाणी येतं. ओके आपण जर कडे ते आपल्या आयब्रोवर जर लावलं ग्लिसरीन तर माणसाला आर्टिफिशियल रित्या काय येतं पाणी येतं. ओके डोळ्याला. बोलो भाई साहब हा या ना. हा सर तर लिहायचं बघा सर ट्राहाइड्रिक अल्कोहोल एक्झाम्पल अरे काय ग्लिसरीन और ग्लिसरॉल. लिहायचं बघा सर CH2 नंतर पुन्हा आपलं OH नंतर सर आपलं CH नंतर सर आपलं OH नंतर सिंगल बॉन्ड CH2 नंतर OH. known as this compound glycerol or glycerine. The presence of soap and use of artificial crying means कृत्रिमरित्या रडवणे. बोलो भाई साहब हाँ या ना. हा सर लिहायचं नाव सर काय ग्लिसरॉल.
ग्लिसेरॉल रिॲक्ट विथ कार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल मोनो. बघा आपण सर पाहिलं होतं बघा कार्बोक्सिलिक ऍसिड हे सर 3 सर पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट नोन ॲज मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड. सेकंड एक्झाम्पल काय सर आपण पाहिलं डायकार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल ऑक्झॅलिक ऍसिड अँड ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड नोन ॲज एक्झाम्पल काय सिट्रिक ऍसिड. बचिवाजी बोलो हा या ना हा सर. इथे सर आपलं घ्यायचं कोणतं डायकार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल ऑक्झॅलिक ऍसिड. लिहायचं बघा सर काय COOH नंतर सिंगल बॉन्ड COO याची कोऑर्डिनेट ऑक्झॅलिक ऍसिड. द प्रेझेंट ऑफ मँगो अँड टमाटो. I repeat me the present of tomato and mango. Scientific name Mangifera indica lean. भाई साहब पीछे वाले बोलो हाँ या ना हा सर. इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल 2 सर त्याला कोणते ग्रुप आहे सर कार्बोक्सिल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे कोणसा वाला ऍसिड डायकार्बोक्सिलिक ऍसिड. एक्झाम्पल ऑक्झॅलिक ऍसिड. द प्रेझेंट ऑफ मँगो अँड टमाटो. बोलो भाई साहब हाँ या ना. मराठी नेम अँड टोमॅटो इज अ इंग्लिश नेम बट माय मदर टंग इज अ मराठी लैंग्वेज. बोलो भाई साहब हाँ या ना. इसलिए हम क्या बोलेंगे टमाटर बोले. क्या बोलेंगे भाई साहब टमाटर. अरे भाई साहब पीछे वाली क्या बोले टमाटर. ओके ऑक्झॅलिक ऍसिड. लिहायचं नाव सर ऑक्झॅलिक ऍसिड इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड. काय सर एका प्रकारचं डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आणि सर हे काय सर ग्लिसरीन और ग्लिसरॉल इज अ trihydric alcohol and the dicarboxylic acid minus water means elimination of water means dehydration of water. बोलो भाई साहब हाँ या ना हाँ सर. means minus of water or subtraction of water. This reaction known as reaction dehydration reaction. due to सर आपला काय मिळतं CH2 नंतर सर काय मिळतं आपल्याला बघा CH2 नंतर मिळतं बघा आपला O नंतर सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O नंतर सर आपलं COOH नंतर पुन्हा आपलं CHOH नंतर सर आपलं काय CH2OH. नोन दिस कंपाऊंड. तर या कंपाऊंडला सर म्हटलं जातं बघा ग्लिसरॉल. अरे काय म्हणतात रे ग्लिसरॉल मोनो ऑक्झॅलेट. लिहायचं नाव ग्लिसरॉल मोनो कार्य पुन्हा मोनो ऑक्झॅलेट. बोलो भाई साहब हाँ या ना. ग्लिसरॉल मोनो ऑक्झॅलेट. आता आपलं काय करायचं डिकार्बोक्सिलेशन करायचं मीन्स मायनस ऑफ कार्बन डायऑक्साइड मीन्स एलिमिनेशन रिएक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड रिएक्शन नोन एज डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. भाई साहब पढ़ लिया करो बहुत डीप में इसमें क्वेश्चन आता है बोर्ड में एंड GEE में. बोलो भाई साहब हाँ या ना हाँ सर. नीट में भी भाई साहब आ सकता है. अरे भाई साहब पीछे वाले क्या होगा डिकार्बोक्सिलेशन. कंपाउंड नेम काय सर ग्लिसरॉल मोनोऑक्झॅलेट मायनस कार्बन डायऑक्साइड. लिहायचं बघा मायनस CO2 गिव्ह टू सम केमिकल अँड दिस केमिकल नेम CH2 नंतर सर आपलं O नंतर CHO. सर कोणता ग्रुप अल्डिहाइड ग्रुप. नंतर सर आपलं CH2OH कोणता ग्रुप अल्कोहोल ग्रुप. नाही ओके ओके सर जो ओके CH2OH नोन दिस कंपाऊंड ग्लिसरॉल मोनोफॉर्मेट. लिहायचं नाव सर काय ग्लिसेरॉल. अरे काय लिहायचं रे ग्लिसरॉल मोनोफॉर्मेट. लिहायचं नाव ग्लिसरॉल मोनोफॉर्मेट. वन टाइप ऑफ अल्डिहाइड. ओके CHO ग्रुप अटॅच झाला इथं. ओके एक सर 2 सर हायड्रॉक्सिलिक ग्रुप अटॅच नोन दिस कंपाऊंड ग्लिसरॉल मोनोफॉर्मेट. आणि हे सर ग्लिसरॉल मोनो ऑक्झॅलेट. लिहायचं पुन्हा सर फर्दर रिॲक्ट वॉटर. आपण सर काय टाकलं सर या रिॲक्शन मध्ये वॉटर सर आपण सर ऍड केलं ह्या सर कंपाऊंड मध्ये. गिव्ह टू सर आपलं काय मिळतं बघा सेम सर केमिकल मिळतं सेम केमिकल नोन एज ग्लिसरॉल प्लस सेम सर एक अन केमिकल मिळतं नोन ॲज फॉर्मिक ऍसिड. या सर केमिकलला काय म्हटलं जातं सर फॉर्मिक ऍसिड असं म्हटलं जातं. अरे सर काय म्हणतात सर या केमिकलला फॉर्मिक ऍसिड असं म्हणतात प्लस वॉटर. ओके गिव्ह टू फॉर्मिक ऍसिड प्लस
ग्लिसरॉल सेम केमिकल। बचुआजी बोलो हाँ या ना? हाँ सर, रिव्हर्स रिॲक्शन। ओके ओके सर जी, ओके। तर लिहायचं बघा सर काय एक्सप्लेनेशन, वेन ग्लिसरॉल रिॲक्ट विथ ऑक्झॅलिक ऍसिड मायनस वाटर मीन्स डिहायड्रेशन रिॲक्शन performed to some chemical, and this chemical named the glycerol monoxide performed to decarboxylation reaction due to glycerol monoformate further react with water means hydration reaction due to same chemical sir. कौन सा वाला? glycerol means trihydric alcohol also known as a glycerin is a trihydric alcohol plus आपलं formic acid is one type of carboxylic acid. बचीवाजी बोलो हाँ या ना? हा सर. सर खूप महत्वाची रिॲक्शन आहे. कोणती सर ही? डिहायड्रेशन, डिकार्बोक्सिलेशन आणि हायड्रेशन मीन्स हायड्रोलायसिस. रिपीट मी, डिहायड्रेशन, डिकार्बोक्सिलेशन आणि सर हाइड्रेशन और हाइड्रोलाइसिस. तो बात छापो दिमाग में इतनी.